ऑपरेशन म्हणजे कोणत्या प्रमाणात कृती करणारे मास प्रोडक्शन आणि टाइप्स ऑफ कटिंग मशीनचे प्रकार. तर ते मास प्रोडक्शन त्याची म्हणजे अनेक प्रकारात एखादी जी फॅशन येते त्याचे खूप प्रकारात अनेक प्रकारात उत्पन्न करणे म्हणजे मास प्रोडक्शन आहे ना. पण हे प्रोडक्शन खूप होते कारखान्यात. पण कारखान्यामध्ये त्याच्यासाठी टाइप्स ऑफ कटिंग मशीन पण लागते. म्हणजे 8 लेअर पर्यंत कपडा कापायचा आहे की 10 लेअर पर्यंत कापायचा आहे की 20 लेअर पर्यंत कापायचा आहे त्याच्यानुसार आपल्याला मशीन घ्यावं लागते. म्हणून इथे टाइप्स ऑफ कटिंग मशीन त्यांनी दिलेली. हे कटिंग मशीन कशाचे कापड कापायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सिक्वेन्स मध्ये काय काय घेतलेलं आहे पॉईंट. गारमेंट नेम मध्ये अनेक नेम असू शकतात. त्या कारखान्यामध्ये एखाद्या स्कूटी शिवू शकतात, सलवार शिवू शकते, शर्ट शिवू शकतात. त्याच्यानुसार ते क्रम लागतात. क्लॉथ स्प्रेडिंग आधी करावं लागतं. म्हणजे याचा मोठा टेबल असते त्या टेबलवर असा क्लॉथ पसरवल्या जाते. प्लेन प्लेन करतात. 6 ते 8 जण त्या टेबलच्या बाजूनं उभे असतात आणि गारमेंट स्प्रेड करून ठेवतात. स्प्रेड झाल्यानंतर त्यावर स्प्रेडिंग समजलं सगळ्यांना. स्प्रेडिंग म्हणजे पहिलं कापडाला त्याच्यानंतर ड्रॉफ्टिंग आपल्या जाते. हे ड्रॉफ्टिंग रेडीमेड पेपर पॅटर्ननी करतात. एक पॅटर्न 32 इंचाचा, एक पॅटर्न 34 इंचाचा, एक पॅटर्न 38 इंचाचा, एक पॅटर्न 40 इंचाचा. उदाहरणार्थ असे वेगवेगळ्या पॅटर्न असे ठेवतात. ड्रॉफ्टिंग करतात. हे ड्रॉफ्टिंग प्रोसेस झाली आणण्याची मग कटिंग प्रोसेस सुरू होती. कटिंग प्रोसेस कशाने करतात. इलेक्ट्रिक कटिंग मशीननेच करतात. कैची होऊ शकेल त्या कारखान्यामध्ये नाही. म्हणून ती इलेक्ट्रिक कटर असते. जे जे लेआउट आपण आखलेल्या डार्क रेषा कटिंगच्या रेषा त्या रेषेवर त्याचे कटर फिरवल्या जातात. कापुरीचा आकार, वाहिनीचा आकार आणि कटिंग. कटिंग समजून सगळ्यांना. कटिंग झाल्यानंतर लेबलिंग केलं जाते, नंबरिंग केलं जाते. कारण 32 छातीचं कट केलेलं असते, 34 छातीचं कट केलेलं असते, चेस्टचं कट केलेले माप असतात आणि उदाहरणार्थ शर्ट असते तर शर्टची बाही 34 नंबरची, 24 छातीची, शर्टची कॉलर 34 नंबरची. त्याला 34 नंबरिंग केले जाते. 34 छाती फ्रंट, 34 छाती बॅक, 34 छातीची कॉलर 15 नंबर टाकून त्याच्यावर आणि ते शॉर्टिंग केल्यानंतर नंतर वाटप केलं जातं. वाटपसाठी कोण असतात. वर्कर असतात. वर्करला फोटोमध्ये आपले जे असतात शॉप असतात त्याच्या प्रत्येकाजवळ मशीनवर घेऊन देतात. इथे फ्रंट तुमच्याजवळ, हे बॅक त्यांच्याजवळ, हे कॉलर एका व्यक्तीजवळ, त्याच्यानंतर मग शेवटून एक शर्ट कम्प्लीट करायला एकाजवळ, मग त्यानंतर कार्डबोर्ड व्यक्तीजवळ काय, मग एका मशीनजवळ बटन मशीनजवळ, त्याच्यानंतर लेबलिंगजवळ लेबलिंग सगळं ते झालं. हे स्टिचिंग झालं. स्टिचिंग मध्ये फिनिशिंग. वाटप झाल्यानंतर ते स्टिचिंग तिथं सुरू होते. स्टिचिंग सुरू झालं की मग फिनिशिंग. फिनिशिंग मध्ये मागे चेक करतात 32 छातीचं पॅटर्न उरलेलं आहे की नाही आणि त्याच्यानंतर कुठे दोरे निघालेले आहेत ते कट होतात. दोरे निघालेले कट झाल्यानंतर मग त्याला प्रेसिंग केल्या जाते. प्रेसिंग केल्यानंतर ते फोल्डिंग केलं जाते. प्रत्येक कपड्याची फोल्डिंग वेगळी असते आणि फोल्ड केल्यानंतर मग पॅकिंग सेक्शन हे वेगळी असते. वॉशिंग अँड प्रेसिंग हे वेगळे असते. म्हणजे प्रेस झाल्यानंतर परत पॅकिंग सेक्शन वेगळं असतं. कधी कधी जीन पॅन्ट वगैरे असते त्याला वॉशिंग सेक्शन पण आहे. वॉश करून नंतर प्रेस असते. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की हे इलेक्ट्रिक कटर. इलेक्ट्रिक कटर लक्षात आलं मशीन. ठीक आहे. मास प्रोडक्शन समजलं. आता तुम्ही मला मास प्रोडक्शनचा अर्थ सांगा. अनेक प्रमाणात एखादी फॅशन असली त्याचं उत्पादन कमी क्लासचं त्याला मास प्रोडक्शन असे म्हणतात. त्याचे सिक्वेन्स खालीलप्रमाणे आहेत. काय काय सिक्वेन्स दिलेले आहे सांगा. क्लॉथ ग्रेडिंग, ड्राफ्टिंग, कटिंग, शॉर्टिंग, लेबलिंग, डिस्ट्रीब्युटिंग. ओव्हरऑल सांगा.